आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जानकी, आशाला तर ताई देवा मावशी आशाला तर ताई बरं झालं आला. मी फोन करतो. तुम्ही आलात हे बघून खरंच खूप आनंद झाला मला. तुम्ही म्हणालात ना मला जमतंय की नाही माहित नाही, तेव्हा मूडच गेला माझा. बाई मूड कशाला जायला पाहिजे बाई, तुझ्या लेकाचं लग्न आहे ना बाई, तू आनंदी असायला हवं. जानकी नाही, मेहंदीला चाले, लग्नाला जमणार नाही ग मला. बरं बघावं बाई म्हटलं, जानकीची होणारी सून आहे तरी कशी. बघा ना, ती बघा ती आहे माझी सून. लाखात एक आहे की नाही माझी सून. बाई सुंदर आहे बाई तुझी सून, दोघांचा जोडा कशा छान दिसतोय अगदी. माझ्या देवांशला नवं आयुष्य देणारी आहे माझी सून. देईल ग बाई देईल. काय ग मुलगी आपल्यासारखी मिडल क्लास वाली दिसते बाई. हो, पण तुम्हाला तर माहितीच आहे मिडल क्लास घरातल्या मुली खूप गुणी असतात. मला नाही तर कुणाला माहिती. संसार कसा करायचा, घरातल्यांना एकत्र बांधून कसं ठेवायचं, या मुलीने इतकं कुणाला कळत नाही बाई. काय ग ती तुझी नणंद, तिला तर मिडल क्लास लोक टोचतात ना बाई. तू सहनशील म्हणून तू सगळं जमवलंस ग बाई. हिला जमेल का ग. तुम्ही या ना, बसा तरी आधी. या या चालू हो या. येते हा लेकरा. बरोबर, सुखी राहा सुखी राहा. येते, चल येते बाई, उशीर झालाय बाई मला. सावकाश. हो हो हो, आणि पोहोचल्याचा फोन करा नक्की. करते बाई. हा भैरवी ताई. हॅलो. थांबा जरा बाई, 2 मिनिटं थांबा, बोला तरी. नाही रे बाई, माहितीये तुमच्या मुलाचं लग्न आहे बाई आज. 2 शब्द बोलायला काय होते तेव्हा. बोला. सून बघितली बाई, तुमची होणारी सून पाहिली, देखणी अगदी देखणी. एक प्रश्न पडला बाई मला, मिडल क्लास घरातली मुलगी सून म्हणून कशी काय आणली तो तुम्ही. नाही नाही, पण चांगलं झालं असं म्हणा की तुमचं नशीब चांगलंय. नशीब काय हो, कधीही बदलता येतं. आता जहागीरदारांची सून होणं त्या मुलीच्या नशिबात होतं, ती होते. पण पुढे काय करायचंय हे मी ठरवेल. नाही हो भैरवी ताई, असं नाही ठरवता येतो काही. नाही, मी तुम्हाला सांगते, या मिडल क्लास घरातल्या मुली असतात ना, चिवट बाई, प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत न्यायचीच, सहजासहजी सोडून द्यायची नाही, प्रयत्न करत राहायचा. असे संस्कारच असतात हो त्यांच्यावरती, कळलं का. आणि संसार म्हणल्यावर तर काय झोकून देऊन करतात नाही संसार. तुम्ही म्हणताय तिचं नशीब बदलणार म्हणून, पण तिनेच तुम्हाला बदलवलं नाही म्हणजे मिळवली. भैरवी जहागीरदार म्हणतात मला बदलणं कठीणच नाही तर अशक्य गोष्ट आहे. आणि कठीण गोष्टी काय हो, या तुमच्यासारख्या गरीब घरातल्या मुलींना जमतच नाही. त्यांना काय सगळं सहज सोपं हवं असतं. नाही नाही, चुकतंय तुमचं भैरवी जहागीरदार, चुकतंय तुमचं. असं नसता हो, मी सांगते तुम्हाला, ऐका माझं. या मिडल क्लास घरातल्या मुलींच्या नशिबातच कठीण गोष्टी येतात नेहमी. आपल्या हाताने त्या सोप्या करतात, सहज करतात. आणि ऐकलं नसेल तर ऐका, लग्नाच्या गाठी या वर बांधल्या जातात,
तुमच्या आणि माझ्या हातामध्ये काही नसतं बाई. हा, होतं तेच जे त्याच्या मनात आहे. जायचं कुठून हो बाहेर? इथून जा किंवा इथूनही जाऊ शकता. लवकर जा. मग इथूनच जाते ना. जानकी लवकर इकडे. लवकर भैरवी येते. वंस, मी जरा एका मिनिटात आलेच. हा, ताई आलात तुम्ही? येणारच होते, एक काम होतं म्हणून बाहेर गेले होते. चल ऐका ना, आपण तिथे जाऊया. नाही म्हणजे मला ना बोलायचंय जरा तुमच्याशी. अगं असं काय करतेस बहिणी? मेहंदीचं फंक्शन इथे सुरू आहे ना, मग तिकडे काय जायला सांगतेस? म्हणूनच म्हणजे ते हळदीचं फंक्शन आहे ना, त्याची या लोकांनी अजिबात नीट तयारी केली नाहीये. ताई तुम्हीच बोला ना आता त्यांच्याशी, त्यांना चांगलं दटावा तुम्ही. हळदीचं फंक्शन ना, मग तेव्हा बोलू ना. आधी आपण हे फंक्शन अटेंड करूया. चल. नाही आताच जाऊया, नंतर खूप उशीर होईल. ताई फंक्शन इम्पॉर्टंट आहे ना. अगं बाई आला. अगं बाई, दोघी सेम प्रश्न विचारताय. मी येणारच होते. माझ्या मुलाच्या लग्नाचं फंक्शन, मी नाही का येणार? अहो नाही तसं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे बरं झालं आलात. आता तुम्ही आलात तर फंक्शनला रंगतच चढेल. चला ना, मेहंदी काढून घ्या. नाही आम्हाला तिथे जायचंय ना, ते काम आहे. अहो काम काय होतच राहतील हो जानकीताई. आपल्या मुलांचं फंक्शन म्हटल्यावर आपण एन्जॉय नको करायला. चला भैरवी ताई, हातावर मेहंदी काढून. हात सोडून बोला हे चला म्हणून. चला ना, मेहंदी काढा. नाही नको. तेच. अहो मला मेहंदी काढायला नाही आवडत. हा म्हणूनच म्हटलं. अहो पण असं कसं, म्हणजे त्यांचा मुलगा आहे ना, त्याची मेहंदी आहे म्हटल्यावर काढायला हवीच की थोडी शकुनासाठी. हा चला 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 चला. हात काय पकडते ती बाई? अगं ताईंच्या हातावर मेहंदी काढ. अगं सई, भैरवी ताईंच्या हातावर मेहंदी काढ. Please wait. See, I can explain. He's a Shinnikun Sonokos. I can explain everything. Then explain it. Now. मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं होतं, ही मुलगी जर का लग्न अटेंड करणार असेल तर मी लग्न अटेंड करणार नाही. And still she is here. मी तुला सांगितलं होतं ना, हिच्यापर्यंत माझा निरोप पोहोचव. हिने लग्नातलं कुठलंही फंक्शन अटेंड करायचं नाही, पण तरीही ही इथे हजर आहे. आणि नुसती हजर नाहीये तर हातावर मेहंदी काढत बसली. व्हॉट डज दॅट मीन? मी सांगितलं होतं, अट घातली होती की ही जर का लग्न अटेंड करणार असेल तर मी नसेल, ही हजर असेल तर मी इथे येणार नाही. आणि तरीही ही इथे आहे. टेल, एक्सप्लेन इट ऑल. आय एम ऑल इयर्स. शूट युअर एक्सप्लेनेशन. ताई, देवांश. वहिनी प्लीज मध्ये मध्ये बोलू नकोस. डोंट इंटरप्ट. प्रश्न याला विचारलाय, उत्तर सुद्धा हाच देईल. नाउ टेल मी,
या अशा एम्बॅरेसिंग सिच्युएशन मध्ये मला घालण्याचं काय कारण आहे आणि याला जबाबदार कोण आहे? तुला कळतंय ना तू काय केलंयस? नाही, बरं झालं हे केलंस. त्यामुळे ना आज मला कळतंय तुझ्यासाठी तुझी आई नाही, तुझी मैत्रीण ही जास्त महत्वाची आणि जवळची आहे. हे असं नाहीये आई. तर काय आहे सांग ना. नाही, तू जे आज केलंस ना ते बरंच झालं केलंस. नाहीतर मला कधी कळलंच नसतं की तुझ्या लाईफ मध्ये माझी काय व्हॅल्यू आहे. कसं आहे ना, तू मला जी आई म्हणतोस ना दॅट इज जस्ट फॉर्मॅलिटी. फॉर्मॅलिटीसाठी मला आई म्हणतोस रे, फिलिंग काहीच नाही. आज तू सिद्ध केलंस तुझ्यासाठी मी फक्त नावापुरता आई आहे. काय बोलतेस तू? आई तू आता काही बोलायला लागली. मी फक्त बोलते रे, पण तू करून दाखवलंयस. तुझ्यासाठी मी तेही केलं ना तरी मी तुझी आत्याच राहणार, कधी आई नाही होऊ शकणार. आणि हे सगळं जे घडतंय ना या सगळ्यात ना आपल्याच घरातले लोक सुद्धा इन्व्हॉल्व आहेत. हरकत नाही, आज जे काही झालंय ते उत्तमच झालंय. कारण त्यामुळे ना मला तुझ्या मनात तुझ्या आयुष्यात माझी काय जागा आहे हे आज कळलं. सॉरी, रिअली व्हेरी सॉरी. आय नो मी तुला खूप हर्ट केलंय. मग मला कळतंय तुला वाईट वाटतंय हे सगळं बघून. आय कॅन अंडरस्टँड आई. पण मी माझं लग्न तुझ्याशिवाय इमॅजिन करू शकत नाही, तुला खूप चांगल्याने माहिती आहे. प्लीज स्टे बॅक. प्लीज थांब आई, प्लीज. भैरवी प्लीज असं नको करूस. अगं देवांच्या बारशात त्याचं नाव ठेवण्यापासून त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्वाच्या प्रसंगात तू त्याच्या बरोबर आहेस. अगं तुझ्या आशीर्वादाशिवाय त्याचं आयुष्य अपूर्ण आहे. नाही नाही, मी मान्य करतो की काही गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडत आहेत. अगं पण मोठ्या मनानं तुझ्या मुलाला माफ करून टाक ना. ताई अगदी बरोबर बोलतायत हे. म्हणजे तुम्हाला दुखवायचा आमचा कोणाचाच हेतू नव्हता. आम्हाला फक्त इतकंच वाटत होतं की देवांश आणि अंजलीच्या लग्नात त्यांच्या घरातले जवळचे सगळे असावेत. आणि देवांशसाठी सगळ्यात जवळच्या सगळ्यात महत्वाच्या तुम्हीच आहात ताई. देवांच्या आयुष्यात माझी जागा काय आहे ना ते मला आता चांगलंच कळलं. माझे आशीर्वाद देवांच्या पाठीशी आहेत आणि कायम राहतील. मी आता इथे जास्त वेळ थांबू शकत नाही. थांबा. मॅडम तुम्ही कुठेही जाऊ नका प्लीज. तुझं ऐकावं एवढी वाईट वेळ नाही आली आहे माझ्यावर. ठीक आहे माझं नका ऐकू, पण किमान तुमच्या मुलाचं देवांश सरांचं तरी ऐका. आणि तुमची अट काय होती? जर मी इथे असेल तर तुम्ही इथे थांबणार नाही, बरोबर ना? मग मी इथून जाते. मग तर थांबाल. आणि हे बघा
या लग्नाला असले नसले तरी याने काही फारसा फरक नाही पडत. पण जर तुम्ही नसाल ना तर देवांश सर लग्नाला उभेच नाही राहणार. आणि ज्यांच्या हाताला धरून ते चालायला शिकले त्यांच्याशिवाय ते लग्नाच्या मांडवापर्यंत कसे जातील? तुम्ही त्यांना त्यांच्या पायावर उभं केलंय आणि तुम्हीच जर या लग्नात नसाल तर देवांश सर त्यांच्या लग्नासाठी कसे उभे राहतील? आज त्यांना त्यांच्या व्यवसायात जे काही यश मिळत आहे ना त्याचं श्रेय नेहमी ते तुम्हालाच देतात. मॅडम, तुमच्याशिवाय ते यशाच्या शिखरावर पोहोचू शकले नसते. मग जोडीदाराबरोबरची लग्नाची पहिली पायरी चढताना तुम्ही त्यांच्या सोबतच नसाल तर ते पायरी कसं काय चढतील? आणि ते फक्त तुम्हाला आई म्हणत नाही तर मनापासून आई मानतात सुद्धा. आणि जेव्हा ते त्यांच्या आईबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल किती आदर आणि आपुलकी आहे ना हे प्रत्येक शब्दातून जाणवतं. आणि देवांश सरांसाठी या जगात काही महत्वाचं असेल ना तर ते फक्त तुम्ही आहात. त्यामुळे मॅडम प्लीज, तुमच्याशिवाय हे लग्न होऊ शकत नाही. प्लीज थांबा. प्लीज. मी जाते इथून. काय ग, ही मुलगी नवरीची बहीण आहे ना? हो, किती समजूतदार आहे ना. बघ ना, एखादी असती तर अपमान झाला म्हणून चिडली असती, पण तिला तिच्या बहिणीचं व्यवस्थित लग्न पार पडावं म्हणून सगळा अपमान गिळला ग. मामा, मुलीवर खूप चांगले संस्कार केलेत तुम्ही. मोठ्यांचा आदर कसा करा हे तिच्याकडनं शिकावं. नो नो, दिस इज नॉट राईट. भैरवी, वेक अप. ही मुलगी जर आज इथून गेली तर सगळ्यांची मनं जिंकून जाईल. सगळे वरवर माझ्याबरोबर हसतील, बोलतील, पण मनातल्या मनात असं म्हणतील की भैरवी हिने तिच्या इगोपायी एका मुलीला लग्नातून हकललं. असं व्हायला नको आहे. हे असं वागून मी हिला जिंकू देणार नाही. काहीतरी करायला असं. थांब. तू कुठेही जाणार नाहीस. नाही मॅडम, मी नाही थांबू शकत. तुम्ही वयाने मोठे आहात, तुम्हाला इथे खूप मान आहे. तुम्ही प्लीज आता कुठल्याही गोष्टीचा राग मनात धरू नका. तुम्ही थांबा. बरोबर बोललीस. इथले सगळेच मला खूप मानतात, त्यामुळे मी जे बोलते तेच सगळे ऐकतात. त्यामुळे तू आता कुठेही जायचं नाहीस, इथेच थांबायचं. हे फंक्शन, लग्न सगळं अटेंड करायचं. माझ्या मुलाने आजवर माझा कुठलाही शब्द मोडला नाही, पण आज तो असा वागला.
नक्कीच त्यामागे त्याचं काहीतरी कारण असणार. त्यामुळे मी ते समजून घ्यायला हवंच. माझ्या मुलाची इच्छा आहे की तू हे फंक्शन अटेंड करावंस. मग तू तर इथे असायलाच हवं, कारण माझ्या मुलाचा आनंद तोच माझा आनंद, त्याची इच्छा तीच माझी इच्छा. त्यामुळे जर त्याची इच्छा आहे की तू इथे थांबावंस, त्याच्या मैत्रिणीने हे लग्न अटेंड करावं, तर मैत्रीण तर इथे थांबलीच पाहिजे, नाही का? ये या. काही झालं तरी मी तुला कधीही मोठी होऊ देणार नाही. आय विल मेक शुअर देवांशचं लग्न झाल्यावर मी तुला त्याच्या आयुष्यातून कायमची काढून टाकेन. चल ये. देवांश, यू आर सो लकी. तुला केवढी चांगली मैत्रीण मिळाली आहे. अरे सगळे बघत काय बसलं? माझ्या मुलाच्या लग्नाचं फंक्शन सुरू आहे, मेहंदी सुरू आहे. चला एन्जॉय करा. असे ऐकणार नाहीत ना तुम्ही सगळे. म्युझिक प्लीज.